सुग्रीव टेम्पल जाऊया. वानर सेना यांनी मिळून ठरवलं की सीतामातेला रावणाच्या लंकेमधून सोडवून आणायचं. बाकी यहाँ पे कोटिलिंग ज्योतिर्लिंग है, वो भी पानी के नीचे. राजासोबत प्रजाचा पण विचार करायचा. ताटाचा शेप, इकडे 2 वाट्या शेप. संगे कन्नड स्वल्प स्वल्प वरची. यंत्रधार का मंदिर वो है और सुग्रीव के वही है दोनों. सुग्रीव के इधर और या यंत्रधारका मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की कृष्णदेवराय जे होते विजयनगर एम्पायरचे राज, व्यासतीर्थ नावाचे त्यांचे गुरु होते. तुंगभद्रा नदीवरती तपश्चर्या करायला यायचे, तर त्यांना असा भास व्हायचा किंवा त्यांना सारख्या मनाची सावली दिसायची. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे लागून इथं ते मंदिर स्थापन करून घेतलं. असा इतिहास आहे या मंदिराचा. जे आतमध्ये काही मूर्ती वगैरे नाही, फक्त यंत्र आहे तिथं, त्यामुळे ते मंदिर खास आहे एकदम. यंत्रधारका मंदिरानंतर आता सुग्रीव केव, या तुंगभद्रा नदीवरचं शेवटचं ठिकाण. तिथून यंत्रधारका मंदिरापासून अर्धा किलोमीटर पुढे आहे बहुतेक. कोरॅकल राईड तर इथं बंदच आहेत. सुग्रीव टेम्पल जाऊया. ओके. हे असे हे करून ठेवलेले ब्लॉक्स. कन्स्ट्रक्शन करताना जर दगड कमी पडले तर इथून कलेक्ट करता येते. बेसिकली कोटिलिंग टेम्पलचं महत्त्व काय आहे, ठीक आहे, असं टेम्पल वगैरे नाही, अशी एक मोठी शिला आहे, त्याच्यावरती हजारो शिवलिंग कोरले त्यांनी. ते खासियत आहेत. सुग्रीव केव अजून किती दाखवतो. आहे जवळ. आतमध्ये तर लॉक लावलंय, पण पायाचे निशाण आणि सीतामाताचं जे वाहन होतं ते त्याचं अवशेष तिथं काढलेत. बेसिकली याची स्टोरी अशी, प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट झाली होती, पहिल्यांदा याच ठिकाणी झाली होती. मग त्यांनी सुग्रीवांनी ते आभूषण दाखवले जे की रावण सीतेमातेला घेऊन जात होता, तेव्हा पायातलं वाहनचे अवशेष इथं टाकले, ते सुग्रीवांनी दाखवले. मग त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांनी त्यांच्यासोबत सेना तयार करून आणि बाकी वानर सेना यांनी मिळून ठरवलं की सीतामातेला रावणाच्या लंकेमधून सोडवून आणायचं. अशी स्टोरी मस्त होती केव. बेसिकली सुग्रीव केव जी आहे
ती 2 ते 2.5 किलोमीटर आतमध्ये पार्किंग पासून. बाकी पण बरेच टेम्पल आहेत या नदीवरती, पण ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेत, खंडित झाले. खाली है, सब डिस्ट्रॉय कर दिए. विठ्ठल टेम्पल वहाँ हवे से जो इधर ही चाहिए कुछ बोले नहीं, वो बोर्ड दिखा है सिर्फ, लेकिन अटूतर आया क्या? बाकी यहाँ पे कोटिलिंग ज्योतिर्लिंग है, वो भी पानी के नीचे. चलो. हनुमानजी तुंग उतरा नदीवर. हम्पी भरपूर मोठा आहे, म्हणून काही स्पॉट मिस होण्याचे चान्स आहे. विरूपाक्ष टेम्पल कडून कमलपूरकडे जाताना वाटत आहे, ते म्हणजे ही आहे. म्हणजे राजा फक्त राजाचाच विचार करत नव्हता, राजासोबत प्रजाचा पण विचार करायचा. काय ताटाचा शेप, इकडे 2 वाट्याचा शेप, म्हणजे काय त्या काळातली ही असेल. म्हणून द ग्रेट एम्पायर ऑफ विजयनगर नक्की एकदा विजिट केलंच पाहिजे. हम्पी म्हणजे असं, म्हणजे इतर कोणत्याच ठिकाणी फील येणार नाही की असं वेगळ्या ठिकाणी काहीतरी आलो. वही है ನಂಗೆ ಕನ್ನಡ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತೆ. ಕನ್ನಡ ಕಲಿರಿ. ಬರೀ ಕನ್ನಡ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ಓಕೆ ವಿದಾಯ.